हांच्या 300व्या जयंती निमित्तान आमी हांगासर जमल्यात। व्यासपीठाचेर आसात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अब्राम नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, त्यांचे आताच तुम्ही भाषण ऐकले। महिला मोर्चाचे प्रभारी सुलक्षणा सावंत, साक्री म्युनिसिपालिटी चेअरपर्सन बाई सिद्धी प्रभू, व्यासपीठाचेर आशिल्ली बाकीची सगळी मानेस्त, माझ्या समोर आशिल्ल्या माझ्या मोगाळ बहिणीनो आणि भावानो। हांवें बहिणीनो पयलीं कित्याक म्हटलां, 95% बहिणी आसा ना 96% बहिणी आसा, 4% फक्त भाव आयल्या। सगळ्यात पयली तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन। नेटान स्वता खातीर चालू आसा। भारत माता की अशें उपकारना भाशण नेटान जावपाक जाय, दोन्ही हात बीत वयर करून। भाशण तुम्ही इतके मंत्रमुग्ध जावन आयकलां, म्हाका खबर आसा सगळ्या जाणांक कळ्ळां जाल्यार ती ताकद, स्फूर्ती, उर्जा तुमच्या मदीं क्रिएट जावपाक जाय। ताच्या खातीर म्हज्या बरोबर परत एकदा नेटान भारत माता की। थोड्यांचे हात वयर उखलना, तांकां कळोंक ना दिसता म्हाका जाल्यार। कळ्ळां जाल्यार सगळीं हात वयर उखलात एकदम। भारत माता की वंदे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, अहिल्याबाई होळकरांचा। ज्या 300व्या जयंतीच्या निमित्तान आमी हांगासर जमल्या त्या अहिल्याबाई होळकर हांकां हांव नमन करता आणि खरोखरूच स्त्री शक्तीक नमन करता। म्हणजे विचार करात, हांव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लोकमाता हांचेर चड उलोवचो ना, पण हांव मुद्दामून कंपॅरिजन करतलो की तुमी एक गजाल लक्षात घेयात। सुलक्षणा सावंत हांच्यानी उलयता आसतना इन डिटेलान तांच्या जन्मा पासून ते तांचे राज्य ह्या पद्दतीत कशें आशिल्लें हें तांणी खूब बऱ्या पद्दतीत तांणी एक्सप्लेन केलां। पण आमी हे फक्त आयकूनच उगी रावतली काय कितें? हांव पळयता म्हज्या समोर बशिल्लो क्राउड हो स्पेशली जेका आमी म्हणटा 18 to 25 इयर हाज्या मदलो आसात आनी 18 ते 25 वर्साचो हो काळ हो शिकपाचो काळ आसा, हो समजून घेवपाचो काळ आसा। ह्या काळात आमी कितें तरी कर्तृत्वान करून दाखोवपाची ही वेळ आसा। आमी जे म्हणटा की जिद्द ही जर ह्याच काळात म्हणजे ह्याच पिरायेत आमच्या मदीं आसपाक जाय आणि ती जिद्द जर आमी दवरली आसत जाल्यार आमी खूब कितें शिकपाक शकता। आणि म्हाका दिसता देवी अहिल्याबाई होळकर हांच्या कडल्यान खूब कितें तरी शिकपाचें आशिल्लें। आमी जर शिकली जाल्यारूच तें आमकां जमतलें, ना जाल्यार जमचें ना। म्हणून तर आमचो यत्न आसपाक जाय, आमचो प्रयत्न आसपाक जाय, सातत्यात आमी शिकत रावप। आमी जर पळयलें की 9 वर्साच्या पिरायेचेर एखाद्या चलयेचें लग्न जाता, 15 वर्साच्या पिरायेचेर तिका पयलें भुरगें जाता, 18 वर्साच्या पिरायेचेर दुसरें भुरगें जाता आणि ताज्या उपरांत म्हणजे तेंच्या पतीचें जाल्लें मरण आणि ताज्या उपरांत तेंच्यांनी घेतलेली राज्याची जबाबदारी। आमी 300 वर्सां फाटल्यांतलो हो इतिहास वाचलो। राजयूग खूब फुडें गेला। आमी 300 वर्सां इन एडवान्स आसा। आमी जेका म्हणटा की 21व्या शतकात आमी आसा, हे युग आसा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक युग, डिजिटल युग। आमी इतके फुडें पावल्ले आसा। पण इतके फुडें पावल्ले आसतना आमच्या मदीं एडवान्समेंट जाली काय कितें? आमी ती अचिवमेंट केल्यो काय कितें? आमी ती संस्कृतीचें जतन करपा खातीर वावुरता काय कितें? हय, तिणी राज्या खातीर काम केलें। आमी आमच्या खातीर तरी काम करता काय कितें? आमी स्वता खातीर तरी काम करता काय कितें? हांव म्हणटलो राज्य मागेर, स्वताच पयली, स्वताची फॅमिली दुसरी, आपलो आई बाबा आणि ताज्या उपरांत बाकीचो गांव वाडो बाकीचे सगळे। बट खरेंच हे विचार करीसारकी गोष्ट आसा। जेणे 300 वर्सां पयलीं एकंदर म्हणजे पुराय राज्य आणि महिला शक्ती, नारी शक्ती हेजेर आमी आत्तां उलोवपाक लागल्या हे 21व्या शतकात। पण तुम्ही बऱ्योचश्यो जर गजाली काडून पळयल्यो आसत जाल्यार जिची खरी मुहूर्तमेढ ही अहिल्यादेवी होळकर हांच्या काळात जाल्ली। म्हणून माझी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की अहिल्यादेवी होळकर हांच्या कडल्यान प्रेरणा घेवन आमी शिक्षण आसतलें, संस्कृती आसतली, संस्कार आसतले, अश्यो वेगवेगळ्यो गजाली ह्यो तेंच्या चरित्रांतल्यान घेवपाक शकता। तांकां पुण्यश्लोक म्हटले तशें 3 ग्रंथाच्या उपरांत तांकां पुण्यश्लोक म्हणजे तेंचें पुराय चरित्र हे ग्रंथरुपी आसा। पुराय चरित्र हे आजच्या तरणाटे विशेष करून म्हणजे हांव म्हणटलो की आयच्या यंग गर्ल जी तरणाट्यो भुरगीं चलयो आसात हांच्या मुखार तेंच्यांनी एकदां वाचे सारकें आसा, तेंच्यांनी एकदां समजून घेवसारकें आसा आणि ते जर समजून घेतले जाल्यार आमी आमच्या परिस्थितीचेर कितलीशीच मात करपाक शकतली।
मुळात अहिल्यादेवी होळकर ही जरी मागे राणी झाली जाल्यार आमी जाका म्हणटा की एखाद्या बारीक समाजांतल्यान जन्माक येवन सुद्धा तिचेर असलेले संस्कार, तिचे असलेले शिक्षण हे तिका राणी करपाक शकली. आणि म्हणून आपल्या संस्कार आणि शिक्षण हे खूप महत्वाचे आसा आणि ते जेन्ना आपल्याक घेवपाक मेळटा म्हाका दिसता ते जर आमी घेतले जाल्यार तेजो खूप बरो उपयोग आमी सातत्यात करपाक शकतले. आयच्या घडीक ह्या सगळ्याक तुमकां भुरग्यांक सगळ्या जाणांक हांगा आफोवण्या फाटीमागचो उद्देशूय तोच आशिल्लो की आमकां खरोखरूच अशा पद्दतीच्या ह्या म्हणजे हाजो उपयोग करून घेवप शिकप हे गरजेचें आसतलें. म्हणून मी तुमकां वयता वयता सांगलें की हे फंक्शन सोंपलें म्हणजे कार्यक्रम सोंपलो असो न्ही. म्हाका दिसता की नारी शक्तीचो जेन्ना उल्लेख करता रवींद्र भवनांतल्या भायल्या फॉयर हॉलाचेर लायिल्ल्या कितल्याशाच जाणांनी ती पिक्चर्स अजूनही बारकायेन पळोवंक ना आसतल्यो. अश्योच पुण्य श्लोक अहिल्या देवी गोंयांतूय बी जाल्यात. हांव मुद्दामून सांगतलो जेंच्यांनी आपल्या क्षेत्रात आपलें नांव केलां. मुळगूबाई कुर्डीकर आसतली, किशोरीताई आमोणकर आसतली, लता मंगेशकर आसतली, ज्यो गोंयांत जल्माक आयल्यो आनी तेंच्यांनी आपलें भारतभर न्ही जगभर नांव केलें. मुद्दामून त्योय पळोवच्यो म्हणून तेंची कंप्लिटली तैलचित्र तांचो पुराय इतिहास तुम्ही भायर सरल्या उपरांत पयलीं पासून जर वाचीत वचत तुमकां 14 ते 15 फोटोग्राफ दिसतले. तेवूय वाचपाची गरज आसा. हांवें कित्याक सांगता हेंय बी म्हणजे गोंयांतूय बी अशा पद्दतीच्यो महिला जल्माक आयल्यो. अशा पद्दतीच्या कश्टात पोर्तुगीज रेजीम आनी जेन्ना आमी म्हणटाले शिक्षणूय गोंयांत मेळनासलें, महिलांक तर सोड दादल्यांक शिक्षण मेळनासलें, मग तांच्यांनी त्या सगळ्याचेर मात करून ह्याच गोंयांत ह्याच धर्तीत आमी म्हणटाले की अहिल्याबाई होळकर ती महाराष्ट्रात आयली, मध्य प्रदेशात गेली ती राणी आसली. अरे ना, अश्योय आमच्या मदीं नारी शक्ती आसा, अश्योय आमच्या मदीं आमची गोंयांतल्यो आमच्यो रत्न आसात की तांच्यांनी ह्याच गोंयांत आपलें नांव घडयलां. म्हणून हें चड कठीण न्ही. म्हाका दिसता आमी जर ध्येय निश्चित केलें जाल्यार तें ध्येय मेळोवपा खातीर आमचो आशिल्लो यत्न हो म्हत्वाचो आसा, प्रयत्न हो म्हत्वाचो आसा. ना आपल्याच्यान तें जमचेंच ना हें जर म्हटलें जाल्यार आमी फाटीं उरपाक शकता. बट त्याच कश्टाचेर जर आमी मात केलें जाल्यारूच आमी फुडें वचपाक शकतले. आनी म्हणून तर म्हाका दिसता की अशा पद्दतीच्या म्हणजे अहिल्याबाईंचे जे कंप्लिटली राज्यातलं प्रशासन जे सुलक्षणा सावंत हांच्यांनी तुमकां एक्सप्लेन केलें तेजेर एक एक गजाल जर बारकायेन पळयले जर आसत जाल्यार तेजें तंतोतंत पालन आमी म्हणटा की आजचे राज्य खरें इतकी वर्सां ते करपाक जाय आशिल्लें बट इतकी वर्सां जावंक ना. बट आतां ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी खूब बऱ्या पद्दतीन करपाक लागला. हांवें कित्याक सांगतलो आमी खूब जाण अमृत सरोवर आयकलां आसतलें ह्याच दिसांनी. आमी अमृत सरोवर गोंयांत जवळपास 150 पेक्षा चड अमृत सरोवराचें संवर्धन केलें. म्हणजे आमी आतां म्हणपाक लागला की जलसंवर्धन करप ही काळाची गरज आसा. मदलो काळ असो आयलो की आमी सगळ्या जाणांनी बांय झरे न्हंय सगळें आटोत दवरले. पण आमी परत जलसंवर्धना कडेन वचूंक लागल्या. जी गजाल 300 वर्सां पयलीं आमकां अहिल्यादेवी होळकर हांच्यांनी स्वता आपल्या राज्यांत कशा पद्दतीचे तलाव आसूं शकता आनी कशा पद्दतीचे तलाव करपाची गरज आसा म्हणजे वॉटर कन्झर्वेशनची गरज ही तेन्ना तेंच्यांनी वळखली. तें वॉटर कन्झर्वेशन आमी आतां शिकपाक लागल्या, आतां करपाक लागल्या. मोदीजीच्या कार्यकाळात आमकां खूब मोठ्या प्रमाणात ते दिसपाक लागलेले आसा. आमी जर पळयत आमी स्किलिंग मिनिस्ट्री हांव मुद्दामून उल्लेख आनी हांवें त्या खातीर सांगलें की हांव कंपॅरिजन करून सांगता की तेन्ना तेंच्यांनी महेश्वरी साडी ही विणची म्हणून जर तुमी पळयशे आसत जाल्यार तेंच्यांनी 300 वर्सां पयलीं हैदराबादच्यान कोण तरी म्हणजे आतांच्या भाशेंत सांगपाचें जाल्यार इन शॉर्ट ही इज अ ग्राफीक डिझायनर तेन्ना तेंच्यांनी हाडलो आनी महेश्वरी साडी विणपाक शिकयलें. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी स्कील डेव्हलपमेंट नांवाचें नवीन मंत्रालय सुरवात केलें आनी स्किलिंग नांवाचो किंवा विश्वकर्मा नांवाची नवीन योजना हाडली जेणे करून ट्रेडिशनल जे आमचें आसलें ताका परत एकदां रिवायज जावचें. म्हणजे सांगता आसतना 18 पंगड जाती ह्या 18 पंगड जातीच्या भितर आसलेलो टॅलंट हो परत एकदां रिवायज करपा खातीर विश्वकर्मा योजना हाडली. आनी म्हणून वेगवेगळ्यो आमच्या गोंयांत जर सांगपाचें जाल्यार आसत जाल्यार हांव म्हणटलो की कुणबी साडी कुणबी शॉल विवींग करपा खातीर गांवांतल्यान सुरवात जाल्या ह्या 5 वर्सांच्या भितर. हांव व्हडलें म्हणना ताजी क्रेडीट सुद्दां महिलांकूच वता कारण तेंच्यांनी ती कला परत एकदां जोपासपाक घेतली म्हणून हें सगळें शक्य जालें.
आमी जर हे पळयत जाल्यार सेम थिंग आमी तेन्ना तेंच्यांनी ज्यो गजाली करपाक घेतलेल्यो त्यो गजाली आतां आमी करपाक लागलेले आसा. देवराय तुमी बरेचशे फावटी म्हणटाले की देवराय इतकी वर्सां म्हणजे आमचेच गोंय मुक्त जावन गेली 7 वर्सां जाली, देवराईच्या बद्दल केन्ना उल्लेखूय जावनाशिल्लो. बायोडायव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटान म्हज्या देवराई आमच्या सुर्ला गावात आसा विशेष करून, जेचो केन्ना कोणाक उल्लेख न्ही, जे कोणाक कळ्ळेच ना, त्यो देवराई आज सुर्ला गावात आसा. म्हणजे गोंयांतली पयली देवराई आयडेंटिफायड जर केली आसत जाल्यार ते आमच्या सुर्ला गावात आसा. ती प्रिजर्व करपाचें काम म्हणजे अहिल्यादेवी होळकरान तेन्ना केल्लें की हय ह्यो देवराई जर जगल्यो जाल्यार आमचें रान जगतलें आनी मागीर तेच्या उपरांत ह्या एनवायरमेंटाचेर समतोल उरतलो, ना जाल्यार इट इज पॉसिबलूच नाशिल्लें. हे काम अहिल्यादेवी होळकर हांच्यांनी तेन्ना केल्लें. म्हणून म्हाका दिसता की आमच्या सगळ्यांच्या मदीं अशा पद्दतीची प्रेरणा येवची, हाज्या खातीर आमी प्रत्येकान जर काम सुरवात केलें आसत जाल्यार इट इज पॉसिबल आसा. हांव अशें म्हणना की प्रत्येका कडेन वेगळी स्कील आसतली, प्रत्येका कडेन वेगळो टॅलंट आसतलो, बट देवान प्रत्येकाक कितें ना कितें तरी कला दिल्या. आपल्यातली कला जर आपूण सोदपाक लागले आसत जाल्यार नक्कीच आणि तेका आपण जे पॉलिशिंग करपाक जाय ते जर काम केलें आसत जाल्यार ते खूब बऱ्या पद्दतीन जावपाक शकता. आणि ताका सपोर्ट हो आमी तेन्नाचे प्रशासन जे आशिल्लें हे अंत्योदय तत्वाचेर आशिल्लें. आयचे प्रशासन हे अंत्योदय तत्वाचेर काम करता. म्हणजे महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण हे तेन्ना अहिल्यादेवी होळकरान वळखून म्हणजे महिलांक सैन्याची लढाई तेन्ना शिकयली. आणि ह्या मदल्या कार्यकाळात कांयच जालें ना. पयले फावटी म्हणजे आमी म्हणटा की डिफेन्सान महिलांक ऑपॉर्च्युनिटी दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच केलें. हें तितकंच म्हत्वाचें आशिल्लें. आणि इतकेंच न्ही तर तुमी पळयशात की ऑपरेशन सिंदूर हे करता आसतना म्हणजे ऑपरेशन सिंदूर आमी कित्याक घडोवन हाडलें, ऑपरेशन सिंदूर हेका नांव कित्याक दिलें, वगीच दिवं ना. म्हणजे पहलगाम हांगासर जाल्लो अटॅक आणि तेन्ना तेंच्यांनी बता दो मोदी को जाके की हमने हमला किया है आणि ताज्या उपरांत 26 जणांचो मृत्यू जाला उपरांत ताजो बदलो घेवपा खातीर जे ऑपरेशन सिंदूर केलें. आणि ते ऑपरेशन सिंदूर आमी पळयता की जर 100 किलोमीटर भितर वचून मिसायल उडोवन तांचे सामान्य पब्लिकाक मारूंक ना तर कोणाक मारले आसत जाल्यार दहशतवादाक मारले. दहशतवादाची ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त केली, तांचे तळ उद्ध्वस्त केले. त्यांच्यानी 9 जणांनी जर मारले असत हांगासर आमच्या 26 लोकांक जाल्यार पुराय 100 दहशतवाद्यांचो तळ नष्ट केलो. आणि हे सगळे कोणी केले असत जाल्यार आमच्या देशातली नारी शक्ती जी असली योमिका सिंग आणि कुरेशी या 2 महिला भगिनींनी केले. हे आशिल्ली खरी नारी शक्ती जी आशिल्ली. हांव तितून डिटेल वचना म्हणून म्हटलां की ही लढाई जी आशिल्ली पहलगामची ही खंयच्या देशाच्या विरोधात नाशिल्ली, ही खंयच्या धर्माच्या विरोधात नाशिल्ली, ही दहशतवादाच्या विरोधात आशिल्ली. म्हणून हांवें म्हटलां की नारी शक्तीचो सन्मान, नारी शक्तीचो मान आयजूय बी म्हणजे माननीय मोदीजीच्या कार्यकाळात दिल्लो आसा. तुम्ही जर पळयशात 33% रिझर्वेशन केन्ना पास जालें, 33% रिझर्वेशन हे मोदीजीच्या कार्यकाळात पास जालें. माननीय मोदीजी 3 तलाक रद्द केलो. कित्याक रद्द केलो? तलाक 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 म्हणून एखाद्या महिला भगिनीक सोडून दिताले, तिच्या फॅमिलीचो विचार जायनासलो. भले मुस्लीम भगिनी जावनी. अरे पाकिस्तान, अफगाणिस्तान, रेगिस्तान यासारख्या देशात सुद्धा म्हणजे 3 तलाक हो कायदो नाशिल्लो. तलाक 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 म्हणून सोडून दिवप फक्त तो भारतात आशिल्लो. आणि तो कायदो जर रद्द जायनासलो आमच्या महिला भगिनीचेर अन्याय जातालो. 3 तलाक रद्द करपाचें काम देशाच्या इतिहासात 70 वर्साच्या उपरांत आमी म्हणटा की देशाक आझादी मेळ्ळ्या उपरांत 70 वर्साच्या उपरांत हे जावप. हे काम जर कोणी केलें आसत जाल्यार माननीय मोदीजीत केलें. आमचो देश हो तेन्नाय बी आमी जर देशाचो इतिहास काडून पळयत म्हणजे वेगवेगळी छत्रपती शिवाजी महाराज काळ आसत किंवा तेजो मौर्य काळ आसत, अशोक राजाचो काळ आसत, हे सगळे पळयत लक्ष्मण मॅडमीन उलयता आसतनाचो मदलो काळ म्हणजे पेशवेंचें राज्य हे सगळ्यात मोठे साम्राज्य तेन्ना पळोवप वचत जाल्यार हिंदू राजांचें आशिल्लें. ताज्या उपरांत मुघल आणि ताज्या उपरांत ब्रिटीश. पण ही सगळे करता आसतना सुद्धा म्हणजे ब्रिटीश कोलोनियल रूल हांगासर येवच्या पयलीं आमच्या देशाचेर आसलेलें साम्राज्य हे तेज्या वेळारचे म्हणजे हे म्हणजे आमच्या देशांतल्या वेगवेगळे महाराजा आसतले त्या राज्यांतल्यो ह्यो महाराणी हांच्यांनी घडयला. आमी जर पळयत ह्या देशाक खूब मोठो इतिहास आसा. आमी म्हणटा की छत्रपती शिवाजी महाराज घडले, छत्रपती शिवाजी महाराजाक जिजाऊन घडयले हे आमी विचारपाक शकना. म्हणूनच
या देशातली नारीचो सन्मान हो खूप व्हड सन्मान असा। या देशाच्या इतिहासात आम्ही जशें म्हणटा की महिलांचे योगदान हे खूप व्हडलें योगदान असा। म्हणजे आम्ही सातत्यात याचा उल्लेख करता असताना वेगवेगळे फावटी म्हणजे मॅडम सुलक्षणा सावंत हांच्यांनी तर आम्ही देवी सातेरीचो उल्लेख करता असताना देवी शांतादुर्गेचो उल्लेख करता असताना वेगवेगळे फावटी हेचे महत्व पटवून दिला। म्हणून माझ्या समोर आशिल्ल्या माझ्या नारी शक्तीक फक्त माझे इतकेच म्हणणे आसा, इतकेच सांगणे आसा की तुमच्या मधली ताकद ही तुम्ही वळखप हे गरजेचे आसा। जोपर्यंत आमच्यातली ताकद आम्ही वळखुचे ना तोपर्यंत ती आम्ही ताकद दाखोवपाक शकना। म्हणून माझी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, भायर लायिल्ली एक्झिबिशन्स, पहिले तर माझे म्हणणे की फोटो एक्झिबिशन्स जे लायला ज्यांच्यानी आपली कर्तृत्व हे गोंयांत जन्माक येवन तांच्यांनी देशाक दाखयले, तांचो इतिहास वाचप, तांचो निदान आमकां खबर आसुनी। आणि तेन्नाचो काळ आणि आताचो काळ आज तर म्हणजे हा विचार करतालो की पुराय गोंय सोडून दियात, तुम्ही जर विचार करशात साखळी, होंडा आणि बिचोली ह्यो जर तीन सराउंडिंग म्हणजे नॉट मोर दॅन 8 किलोमिटर्स हे जर पळयशात जाल्यार तुमकां शिक्षणाची कसली संधी अवेलेबल ना ती म्हाका सांगात। विशेष करून महिलांक विचारता कसली संधी अवेलेबल ना ती म्हाका सांगात। म्हणजे आज तुम्ही भाग्यवान आसा, हांव अशें म्हणटना मुद्दम तुम्ही भाग्यवान आसा, कारण साखळी सारकिल्या शहरात KG to PG पर्यंतची एड्युकेशन आसा। आणि नॉट ओनली द PC पोस्ट ग्रॅज्युएट न्ही, PhD ची एड्युकेशन साखळी गव्हर्नमेंट कॉलेजीत अवेलेबल आसा। BA आसतले, BCom आसतले, BSc आसतली, MA आसतले, MSc आसतले, MCom आसतले किंवा ताज्या फुडें वचून PhD इन सर्टन सब्जेक्ट आमच्या साखळीतल्या गव्हर्नमेंट कॉलेजीत जाता। झांटये कॉलेज बिचोलिया थंयसर MCom आणि ताज्या फुडलें एड्युकेशन अवेलेबल आसा। आणि तुम्ही नियर बाय आशिल्ले साई नर्सिंग इन्स्टिट्यूट ANM टू BSc नर्सिंग पर्यंतचे एड्युकेशन आमच्या साखळीच्या नर्सिंग एड्युकेशनान अवेलेबल आसा। फिजिओथेरपी सारकिले इन्स्टिट्यूशन जे फक्त 20 सीट बांबोळे आशिल्ले आणि ताज्या उपरांत सगळ्या भुरग्यांक हे बेळगांव ना जाल्यार धारवाड खंय तरी वयचे पडटाले, हे फिजिओथेरपीचे एड्युकेशन साखळीत आमच्या अवेलेबल आसा। बॅचलर ऑफ नॅचरोपॅथिक एंड योगिक सायन्स हे एड्युकेशन आज आमच्या साखळीत अवेलेबल जाल्ले आसा। जे एड्युकेशन ऑल्दो म्हणजे गोंयांत आनी खंयच अवेलेबल नाशिल्ले ते नॅचरोपॅथी आनी योगिक सायन्स आमी हांगासर अवेलेबल करपाक शकले। ह्या वर्साच्यान आमच्या कडेन फार्मसी कॉलेज सुरवात जाता, जी भुरगीं फक्त पणजी आनी हांगा वतालीं आनी ना जाल्यार उरलेल्या भुरग्यांक ऍडमिशन घेवपाक गोंया भायर वयचे पडटाले, ते एड्युकेशन आज आमच्या साखळीत अवेलेबल आसा। आणि साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या वतीन एक्सरे टेक्निशियन आसतले, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन आसतले, डिप्लोमा मेडिकल लॅब टेक्निशियन आसतले, पंचकर्मा टेक्निशियन आसतले, फ्रंट ऑफिस आसतले, असे 10-12 तरेचे डिफरंट कोर्सेस आपले आम्ही कित्याक सांगले की तुम्ही म्हणटले ती राणी असली म्हणून ती शिकली, तिका लढाई करप शक्य झाले। अरे तुम्ही बी आज अशा स्थितीचेर आसात, तुमच्या खातीर सगळ्यो सोयी आणि सुविधा ह्या हांव म्हणटलो म्हज्या राज्यात तुमच्या गावात अवेलेबल करून दिल्ल्यो आसा आणि त्यो कित्याक घेवच्यो न्ही हे महत्वाचे आसा। तर तेन्नाचो काळ वेगळो आसता जाल्यार आताचोय काळ वेगळो आसा, आपल्याचेर डिपेंड आसा आपण कितें शिक्षण घेतले। होंडा सारकिल्या ITआत तुम्ही जर पळयशात आज म्हणजे आमच्या मध्ये असलेल्या महिलांक सुद्धा वेगवेगळे कोर्सेस जर शिकपाचे आसत, इट इज नॉट ओनली फॉर द लेडीज, तर आयच्या म्हणजे 40च्या उपरांत सुद्धा जर तुमकां शिकपाचे जाले आसत जाल्यार हॉस्पिटॅलिटीचो नवीन कोर्स आमी सुरवात केला। इवन तो हांवें मुद्दामून म्हणजे बिचोली पासून होंडा कित्याक म्हटलें, आमच्या बिचोली ITI आणि होंडा ITI 17 डिफरंट टाइप्स ऑफ कोर्सेस आर देयर, 17 म्हणजे 17 डिफरंट कोर्सेस एट अ टाइम जर आमच्या होंडाच्या ITI चलता। सिव्हिल ड्राफ्टमॅन पासून फॅशन डिझायनिंग पर्यंत हे कोर्सेस म्हणजे विशेष करून तितून महिलांनी रस घेवचो, महिलांनी इंटरेस्ट घेवचे। बिचोल्यातल्या ITI आम्ही हॉस्पिटॅलिटी कोर्स सुरवात केलो, ज्या कोर्सेसान 6 महिने फक्त ITI काम करपाचे, 6 महिने ताज हॉटेलाच्या बरोबर आमचो टायअप आसा। म्हणून म्हटलें हांवें कोणाकूच बेकार रावपाची गरज ना। आयजूय बी म्हणजे आपलो जर टॅलंट आसत, आपली जर शिकपाची तयारी आसत जाल्यार साखळे आणि ह्या पूर्ण परिसरात 7-8 किलोमिटरच्या भितर इतक्यो मोठ्यो संधी, इतक्यो मोठ्यो अवेलेबल। इट इज नॉट सो दॅट म्हणजे कोण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट शिकता त्याच्याच खातीर न्ही, माझे तर म्हणणे हा कोणाक जर अर्धवट म्हणजे कोण 10वी साधारण पास जाला जाल्यार तेका सुद्धा शिकपाची संद आम्ही हांगासर अवेलेबल करून दिली, इन्क्लुडिंग आमची ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन भितर मेळपी वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज। म्हणून ह्या संधीचो फायदो घेवप, हांवें कितें शिकप म्हणून फाटल्या 300 वर्सांचो इतिहास काडलो जाल्यार आतां पळयता कंपॅरिजन चार्ट पळयता आसतना की आयच्या ह्या युगांतल्यान आपूण कितें एड्युकेशन घेवप, ज्याचो आपल्याक फायदो कितें जावपाक शकता, आपूण फुडें कशें वचूं शकता, हाजो कंपॅरिजन आमी करप हे गरजेचें आसा।
सातत्यात शिकत रावप हे अत्यंत गरजेचे आसा. माझे तर म्हणणे आसा की मुद्दामून तुम्ही हांगासर खूब जाल्यार लेडीज आसात, आमी मोबायलाचो यूज खूब मोठ्या प्रमाणात करता. माय भारत ह्या पोर्टलाचेर चलात. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यानी आयच्या तरणाट्या युवा आनी युवतीच्या खातीर माय भारत हो पोर्टल सुरवात केला. माय भारत ह्या पोर्टलाचेर तुम्ही जर वयशात तुमच्यानी वेरियस करियर ऑप्शन्स विच इज अवेलेबल इन गोवा, इंडिया अँड आउट ऑफ इंडिया ह्यो अवेलेबल आसात. आमी तिचो फक्त उपयोग आयच्या आमकां ज्योच अवेलेबल रिसोर्स आसा त्यो अवेलेबल रिसोर्साचो जर आमी फायदो घेवपाक शकले जाल्यार आमी खूब मोठ्या प्रमाणात म्हाका दिसता ह्या सगळ्या गोष्टींचो फायदो घेवपाक शकतले आणि ते करप हेजी गरज आसा. आणि म्हाका दिसता की आमी सगळ्यांनी आयले आणि आयच्या कार्यक्रमांतल्यान टेक अवे कितें म्हणजे सातत्यात सगळे जण कार्यक्रम येता पळयता आयकता आमी घेवन कितें वतले. आमी घेवन वयतले जर म्हणशात जाल्यार अहिल्यादेवी होळकर हांच्यांनी 300 वर्सां पूर्वी एखादें जर राज्य करपाक शकले आसत जाल्यार आयच्या कार्यक्रमांतल्यान टेक अवे हांव म्हज्या स्वता खातीर कितें तरी करतलें. हांव म्हजें स्वताचें फ्युचर घडयतलें. इतकी ताकद म्हाज्यात आसा आनी ही ताकद घेवन जर आमी पळयता आसत जाल्यार तें आमी करपाक. हांव कित्याक सांगता तुम्ही पॅरा एथलेटिक्सान भाग घेवपी कितलीशी तरी लेडीज पळयल्या. जस्ट नाव याद जायना म्हणजे फाटले दोनूय हात नासलेले जे आमचो तो धनुष्यबाण घेवन जो बाण मारता ताचो पिक्चर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीन ताका कॉंग्रॅच्युलेट केला. जाका दोनूय हात ना ते आपल्या पायातल्यान तिरांजलीचो जो डायरेक्टली तीर मारता तो डायरेक्ट तीर भेटता आणि गोंयचे एथलेट्स म्हणजे ह्या पुराय भारतातले एथलेट्स जे नॅशनल लेवलाचेर फर्स्ट येता ही तेजी कॅपासिटी आसा आणि आमच्याकडे तर सगळें आसा. आमी कित्याक करूंक शकना. फक्त प्रयत्न करप हें चड गरजेचें आसा आणि हे जर आमी प्रयत्न करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता की आमी खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीन हे करपाक शकतले. हाजी म्हाका खास करून तुमकां सांगता आसतना म्हाका बरें दिसता. आयज भायर लायिल्ल्या एक्झिबिशना पैकी म्हणजे केव्हीआयसी, पीएमईजीपी, एडीसी, एडीईआय म्हणजे कोणूय जरी म्हणटलो आसत आमकां हँड होल्डिंग कोण करतलो. तुम्ही खंयचोय जरी बिझनेस करपाचो आसत जाल्यार हँड होल्डिंग करपा खातीर आमच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हांगासर एडीआयचें ऑफिस आसा. तेजें ऑफिस तुमकां सगळें ए टू झेड फॅसिलिटेट करपा खातीर सातत्यात म्हणजे लोन घेण्यापासून मार्केट अवेलेबल करून दिल्यापासून तुमचो बिझनेस एस्टॅब्लिश करीपर्यंत पूर्णतः मदत करतात. एडीसीच्या भायर ऑफिस आहा. एडीआयचें ऑफिस हे तांच्या ऑफिसान एडीसी पणजी आसा. बट आमी इच्छा दवरप पयली म्हत्वाची आसा आणि ती जर दवरली आसत जाल्यारच ते पॉसिबल जावपाक शकता. प्रधानमंत्री रोजगार योजना आसतली किंवा चीफ मिनिस्टर रोजगार योजना आसतली ह्या सगळ्या हातूंतल्यान आमकां हो सगळो फायदो मेळपाक शकता. म्हाका दिसता आमचे रुरल डेव्हलपमेंट सेल्फ हेल्प ग्रुप हांच्या मार्फत खूब बरें काम आज आमच्यो महिला भगिनी करपाक लागल्या. हांव तांचेय कॉंग्रॅच्युलेट करता. बट अजुनूय बी तांच्यांनी आपलें काम हे वाडप हे आनीक गरजेचें आसा आनी हे जर वाडयतले आसत जाल्यार तांच्यांनी स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग हाजेर भर दिवप हे अत्यंत गरजेचें. आज विशेष करून आमी जेन्ना 300वी जयंती म्हणजे खूब जाणांच्या खातीर हो विशय पयली फावटी आसतलो. म्हणजे अहिल्यादेवी होळकर हांचें नांव खूब जाणांनी कदाचित पयलीच फावटी आयकलां आसतलें. कितें कोण गो असो थोड्या जाणांचे प्रश्न पडटलो. पण ह्या भारत देशाचो इतिहास आमी वाचता आसतना ज्या पद्दतीत आमी ज्या आदारात छत्रपती शिवाजी महाराजांचें नांव घेता तितक्याच आदारात आमी अहिल्यादेवी होळकर हांचेंय नांव घेता. छत्रपती शिवाजी महाराजान, संभाजी महाराजान जितकी ह्या देशातले म्हणजे हिंदुत्व आसतलें, गोप्रेम आसतलो किंवा मंदिरां आसतली जी जर म्हणजे पुनर्स्थापना करपाचें काम केलें आसत जाल्यार तितकेच मोठें काम जे आसा पुराय देशभर अहिल्यादेवी होळकर हांच्यांनी केलें. म्हणजे सांगता आसतना काशी विश्वनाथ कॉरिडॉर आसतलो किंवा बसवेश्वर आसतलो अशा पद्दतीची वेगवेगळी टेम्पल्स ही अहिल्यादेवी होळकर हांच्यांनी आपल्या राज्यात आपल्या राज्यात न्ही तर पुराय देशभर म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीर हार्डली दिल्लीतलो थोडो भाग जर सोडलो जाल्यार सगळीकडे ज्या ज्या जाग्याचेर जेन्ना जेन्ना हिंदूंचेर अत्याचार जाताले, मंदिरां जेन्ना जेन्ना तोडटाली थंयसर स्वता वचून तांच्यांनी तें मंदीर पुनर्स्थापना करपाचें काम हें तेंच्यांनी तितकेंच केलां. म्हणून म्हाका दिसता तांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तान पयलीच फावटी घडये कदाचित आमी अहिल्यादेवी होळकर हांचेर भाशण आयकलां आसतलें. पण अहिल्यादेवी होळकर ही आमच्या मनात उरची, आमच्या तिच्या बद्दलचे विचार हे मनात आपल्या उरचे आणि सातत्यात आपण निदान आम्ही म्हणटा की आम्ही तिच्या सारखे न्ही बट तिच्यातलो थोडोसो तरी अंश आपल्याच्यान येवचो
आणि आपण ती जर एखाद्या राज्या खातीर जगली असत जाल्यार आपण आपल्या खातीर कर्तृत्ववान कितें तरी करून दाखयतले ही हिम्मत जर आमी आमच्या मदीं दवरली असत जाल्यार ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जे स्वप्न पळयता जे विकसीत भारत 2047 करपाचें आमी जे स्वप्न पळयता की विकसीत गोवा 2037 करपाचें ते स्वप्न साकार जावपा खातीर खऱ्या अर्थात म्हाका दिसता नारी शक्तीचो हात हो सगळ्या मोठ्या प्रमाणात आसतलो काय ना आसतलो जाल्यार दोन्ही हात म्हज्या बरोबर परत एकदा भारत माता की वंदे अहिल्यादेवी होळकरांचा खूप खूप धन्यवाद. देव